नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी भूमितीचा जो काही पेपर 2 आहे, त्या पेपर 2मध्ये येणारे इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहेत. ते प्रश्न मित्रांनो तुम्हाला 100% येत असतात. तर त्या प्रश्नांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण प्रश्न तुम्हाला कळून जातील. त्यासोबतच ते प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. तर बघा, ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला मित्रांनो दोनही जे काही पेपर्स आहेत, मॅथ्सचा पेपर तुमचा झालेला आहे, अल्जेब्रेचा, आता हा जिओमेट्रीचा पेपर आहे म्हणजेच भूमितीचा पेपर आहे. तर या पेपरमध्ये सुद्धा तुम्ही जर चांगला स्कोर केला तर 95+ तुम्ही त्या ठिकाणी करू शकणार आहात. त्याचबरोबर मित्रांनो 15 मार्चला तुमचा हा पेपर या ठिकाणी होणार आहे. 100% जे प्रश्न तुम्हाला येत असतात तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाठवले जातील, सांगितले जातील. अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी फ्रीमध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करता येतं. आणि चॅनलला एक वेळेस जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचा रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जात असतात. संपूर्ण अपडेट्स रिझल्ट संदर्भात असेल, पेपर संदर्भात असेल, संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करिअर संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं. तर बघा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता 10वीचा जो काही भूमितीचा पेपर 2 आहे त्या संदर्भाचे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ त्या ठिकाणी होईल. तर बघा मित्रांनो, ऑफिशियली या ठिकाणी क्वेश्चन बँक जे ते ओपन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत ही दरवर्षी येत असते. तर बघा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत मित्रांनो ही प्रश्नपेढी जी आहे, क्वेश्चन बँक जी ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि गणित भाग 2साठी ही प्रश्नपेढी असणार आहे. आता बघा, ह्यामध्ये सूचनासुद्धा आहे काही महत्त्वाची. ती बघा, सदर प्रश्नपेढी ही 100% अभ्यासक्रमावर तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. मित्रांनो, असं जरी या ठिकाणी सांगितलेलं असेल तरीसुद्धा तुमचे प्रश्न यातूनच येत असतात. आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण समरूपता हे चॅप्टर या ठिकाणी आपल्याला अगोदर पाहायला मिळत आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो बघा, तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला 4 गुणांचा एक प्रश्न असतो, क्वेश्चन 1A. त्यामध्ये तुम्हाला 4 त्या ठिकाणी सब क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईससारखे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारतात. जसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा, प्रश्न पहिला, जर ट्रायंगल ABC जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. बघा, हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि ABS2 PQ बरोबर 3:4. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आहेत, A, ऑप्शन B, ऑप्शन C आणि ऑप्शन D. यामध्ये तुम्हाला जो काही बरोबर ऑप्शन असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरात लिहायचं असतं. तर हा झाला तुमचा प्रश्न पहिला. नंतर बघा, खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही. तर बघा, कोकोको, बाकोबा, नंतर बाकोको आणि बाबाबा ही जी काही कसोटी आहे समरूपतेची आहे किंवा नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचे. 4 ऑप्शन्स आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 4 सब क्वेश्चन्स असतात आणि त्या 4 सब क्वेश्चन्समधील फक्त तुम्हाला MCQ टाईप म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न आहेत. 4 ऑप्शन्समधील तुम्हाला कोणताही एक ऑप्शन निवडायचे आणि 4 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळून जात असतात. तर अशा पद्धतीने हे समरूपतासाठी आहे. यामध्ये पाहिलं तर आपण अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आहेत आणि यामधूनच मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. तर बघा, संपूर्ण जी काही प्रश्नपेढी ती या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर बघा, क्वेश्चन 1B मध्ये तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 4 गुणांचा प्रश्न असतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहे का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार ते समरूप आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण त्या ठिकाणी असतो. बघा, आकृतीमध्ये रेषा BC, रेषा DEAB बरोबर 2, BD बरोबर 3 आणि AC बरोबर 4 व CX बरोबर X. तर Xची किंमत काढायची आहे तुम्हाला. कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बघा, संपूर्ण जी काही आकृती आहे ती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून तुम्हाला Xची किंमत काढायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2A मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 2 गुणांसाठी हे तुम्हाला असतं. बघा, एखादी कृती तुम्हाला दिलेली असेल आणि ती कृती पूर्ण करा या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला असतात आणि हेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला येत असतात. हे बघा, हे जे काही प्रश्न तुम्हाला सांगतोय ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला, यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून येऊ शकतात किंवा मग हेच प्रश्न सेम टू सेम येऊ शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे काही प्रश्न ते येत असतात. त्यानंतर बघा, क्वेश्चन 2BA मध्ये जर आपण पाहिले तर बघा, ह्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा तुम्हाला असतो आणि या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला येत असतात. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. बघा, 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर
81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृतीसुद्धा दिलेली आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्रिकोणांची संगत बाजू जी आहे ती त्या ठिकाणी काढायची आहे 5व्या प्रश्नासाठी. 6वा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीची आकृती दिली आहे आणि या आकृतीच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी ही जी काही कृती असेल जे काही असेल ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये जर आपण पाहिलं तर 3 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि जी काही कृती आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. संपूर्ण प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारले जात असतात प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा प्रश्न 4था असेल किंवा 5वा असेल तो तुमच्या टेक्स्टबुकमधून नसतो, परंतु तो तुमच्या सिलेबसच्या आधारितच असतो. म्हणजेच तुमचं जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आधारित फक्त तुम्हाला व्हॅल्यू वेगळ्या त्या ठिकाणी पुट केलेला असेल किंवा वेगळंच काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल, परंतु सिलेबसच्या आधारितच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे प्रश्न 4था जो आहे तो 4 गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी असतो. बघा प्रश्न 4था 4 गुणांसाठी असतो. हा तुमच्या टेक्स्टबुकवर आधारित नसतो, परंतु सिलेबसच्या आधारितच तुम्हाला त्या ठिकाणी तो विचारला जात असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जात असतात आणि संपूर्ण प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. कोणकोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, संपूर्ण चॅप्टर्स आहेत, समाप्त झालं. त्यानंतर याची उत्तरसूचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही जी काही PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी लिहून पाठवलं, सर्व विद्यार्थ्यांनी इम्पॉर्टंट म्हणून लिहून पाठवायचं. इम्पॉर्टंट IMP जर तुम्ही लिहून पाठवलं कमेंट बॉक्समध्ये तर सर्व विद्यार्थ्यांना ही जी काही PDF आहे ती अगदी फ्रीमध्ये मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी IMP लिहून पाठवायचं आहे. त्यानंतर बघा प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय. यामध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण प्रश्न आहेत कशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. कोणकोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. संपूर्णच्या संपूर्ण प्रश्न जे आहेत ते इम्पॉर्टंटच आहेत आणि तुम्हाला परीक्षेत त्या ठिकाणी विचारले जात असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण चॅप्टर्स आहेत. कोणकोणते चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या आधारित म्हणजे जे काही पाठ आहेत त्या पाठांच्या आधारित धड्यांच्या आधारित चॅप्टर्सच्या आधारित तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत ते मी घेऊन आलेलो आहे. आणि ही जी काही PDF आहे तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये IMP इम्पॉर्टंट लिहून पाठवा. तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिहून पाठवायचं. उद्या तुमचा पेपर आहे. उद्याच्या पेपरच्या अगोदरच तुम्हाला ही जी काही PDF आहे ती मिळून जाईल आणि चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होऊन जाईल परीक्षेच्या दृष्टीने, म्हणजे जेणेकरून चांगला स्कोर तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेत करू शकणार आहात. तर बघा या ठिकाणी प्रश्न 3रा आहे. खालील कृती पूर्ण करा. प्रत्येकी 2 गुण तुम्हाला या ठिकाणी असतात या प्रश्नावर आणि बघा संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे जे काही चौकोन आहे त्या चौकोनात तुम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला चौकोनांमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. संपूर्ण आकृती तुम्हाला दिलेली त्या आकृतीच्या आधारावर जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही गुण आहेत ते तुम्ही अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मिळवू शकणार आहात. तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. संपूर्ण PDF जी आहे एकूण जर पाहिले आपण तर भरपूर मोठी ही PDF आहे. संपूर्ण PDF मित्रांनो या ठिकाणी दाखवायला खूप वेळ लागू शकतो. बघा संपूर्ण चॅप्टर्स तुमचे या ठिकाणी कव्हर केलेले, संपूर्ण चॅप्टर्सवर आधारित तुमचे जे काही इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत ते घेऊन आलेले आहेत. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होऊन जाईल. जर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये IMP लिहून पाठवलं तर लगेचच तुम्हाला ही जी काही PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केली जाणार आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो त्या ठिकाणी आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला चुकीचं सूत्र कोणतं ओळखा अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा त्रिकोणमिती वेगवेगळे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. तर बघा मित्रांनो अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला ही जी काही PDF ती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये IMP लिहून पाठवा. तुम्हाला लगेचच ही PDF प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रिझल्ट लागेपर्यंतचा संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. सोबतच मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर तुमचं करिअर चांगल्या पद्धतीने कसं तुम्ही करू शकता त्या संदर्भात सुद्धा अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला मिळत असतात. तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.